नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं टेक ऑडिओ मराठीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी फॅबटेकचीच का बेस ट्यूब परचेस केली। मार्केटमध्ये अदर ब्रँड सुद्धा आहे, JXL, हायड्रा, डॉय, तर मी फॅबटेकच का चूज केली आपण हे पॉईंट टू पॉईंट बघणार आहोत। तर आपण माझा टोटल रिसर्च फेज बघणार आहोत। तर सगळ्यात पहिली मी माझी नीड बघितली की माझ्याकडे कार नाही, तर मी 10 आणि 12 इंच कन्सिडर करू शकत नाही। आणि दुसरं म्हणजे माझे रूम मीडियम साईजचे आहे, तर मला 8 इंच सफिशियंट आहे। नंतर येतं बेस ट्यूब मध्ये आपण काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे। तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये येतो एम्प्लीफायर, सबवूफरची क्वालिटी आणि बेस ट्यूबची डिझाइन। तर बेस ट्यूबची डिझाइन आणि सबवूफरची क्वालिटी कंपनी टू कंपनी डिपेंड करतं की ते कसे बनवतात त्याच्यावर। आणि त्यानंतर येतो एम्प्लीफायर। तर माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं की 8 इंचापासून ते 12 इंचापर्यंत सगळ्या कंपन्या सेमच एम्प्लीफायर यूज करतायत। कंपन्या जे कॉमन एम्प्लीफायर यूज करतात तर त्याची पॉवर रेटिंग आहे 120 ते 160 वॉट। तर आता तुम्ही उदाहरणार्थ घ्या, माझा सबवूफर जो आहे 8 इंचचा तो आहे 150 वॉटचा आणि त्या कंपनीने जे एम्प्लीफायर लावून दिलेला आहे ते आहे 120 ते 160 वॉटचं। तर जो एम्प्लीफायर आहे तो सबवूफरच्या पॉवर रेटिंगला जवळपास मॅच करतो, तर तो सबवूफर त्याच्या पीक पॉवरवर जाऊ शकतो ह्या एम्प्लीफायर सोबत। 10 इंचाचा सबवूफर आहे तो 250 वॉटचा आहे आणि 12 इंचाचा 500 वॉटचा। जर सेमच एम्प्लीफायर यूज केलं तर हे 10 आणि 12चे जे हाय पॉवर सबवूफर आहेत ते त्यांच्या पीक लेवल पर्यंत जाणारच नाहीत आणि तुम्हाला क्वालिटी बेस भेटणारच नाही। तर हा एक पॉइंट आहे जो की मी 10 आणि 12 इंच अवॉइड केला, कारण एक्स्ट्रा पैसे का द्यायचे सेमच पॉवर आउटपुटसाठी। नेक्स्ट म्हणजे माझा बजेट जो की होता 3000 रुपये फक्त। तर माझ्या बजेटमध्ये जेव्हा मी 3000च्या बजेटमध्ये सगळं फिल्टर आउट केलं तर मला दोनच बेस ट्यूब भेटल्या, ती म्हणजे फॅबटेक आणि एक डॉज। मेन पार्ट असतो बेस ट्यूबचा, त्याला म्हणतात बेस रिफ्लेक्स पोर्ट। तो डॉजचा फक्त 2.5 ते 3 इंचाचाच होता आणि फॅबटेक मध्ये तो 9 ते 9.5 इंचापर्यंत होता। तर बघा, बेस ट्यूबचा बेस पोर्ट जितका लांब तितका त्याचा भूमी बेस असतो, पंची बेस असतो आणि याच्यामध्ये डॉज फेल झाला तर माझ्याकडे लास्ट ऑप्शन उरलं ते म्हणजे फॅबटेक। मला ह्या गोष्टीचा खूप सारा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी बेस पोर्टची जी लेंथ आहे याला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं आणि सगळ्या गोष्टी फिल्टर आउट केल्यानंतर माझ्याकडे फक्त फॅबटेकच ऑप्शन उरला। तर बघा, मार्केटमध्ये JXL आणि हायड्रा सुद्धा आहे ज्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, पण ते आहेत जरा ओव्हर प्राइस। 3 ते 3.5 हजार मध्ये ही थोडीशी महाग डील होऊन जाते। तर मित्रांनो, ही होती माझी रिसर्च बेस ट्यूब परचेस करण्यासाठी। तर मी तुम्हाला पुन्हा पॉईंट सांगतो, मी पॉईंट काय काय कन्सिडर केले। पहिले तर म्हणजे माझा बजेट, दुसरा म्हणजे माझी नीड की मला कारमध्ये लावायचं आहे की घरात लावायचं आहे, त्या हिशोबाने मी माझी बेस ट्यूबचा साईज निवडला। तिसरं म्हणजे जो मार्केटमध्ये एम्प्लीफायरचा स्कॅम चालू आहे, 10 आणि 12 इंचला सेमच एम्प्लीफायर यूज करतात कंपनी, त्यामुळे मी अवॉइड केलं, कारण ते ओव्हर प्राइसवर होऊन जातं आणि व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा भेटत नाही। चौथं आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे बेस पोर्टची जी लेंथ आहे ही जरूर कन्सिडर करा। बघा, जर तुम्हाला सुद्धा बेस ट्यूब घ्यायची असेल आणि तुमची नीड आणि रिक्वायरमेंट पण माझ्यासारखी असेल तर तुम्ही फॅबटेक कन्सिडर करू शकतात। तर आपला एक ऑलरेडी व्हिडिओ आहे की बजेट बेस ट्यूब बाईंग गाईड, की कुठल्या बेस ट्यूबवर कुठपर्यंत पैसा खर्च केला पाहिजे आपण। तर मित्रांनो, ह्या गोष्टी होत्या ज्या की मी बेस ट्यूब परचेस करण्यासाठी पॉईंट आउट केलेल्या होत्या। व्हिडिओ जर जरा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।